एक होता राजा, तो खूप खादाड होता. ताटभर जिलेब्या आणि डबाभर लाडू एका वेळी फस्त करायचा. चकल्या आणि कडबोळी तर त्याला इतकी आवडायची की विचारूच नका. पण राजा सारखा आजारी असायचा. आज काय सर्दीच झाली, उद्या काय पोटातच गुरगुरतय, परवा अंगावर फोडच उठलेत, नाहीतर कानच फुटलाय. राजाची सारखी किरकिर चालू असायची. राणी म्हणे, काय करावं बाई, राजाची आजार पण संपतच नाहीत. प्रधानजी शहाणे होते. ते म्हणत, महाराज डॉक्टरांकडे चला. डॉक्टर आ, राजा खिंचाळून म्हणे, प्रधानजी मी तुम्हाला चिमटा काढीन. राणी म्हणे, इश, डॉक्टरांकडे कशाला, आणि त्यांना काय कळतं यातलं. मी सांगते, महाराजांना कुणाची तरी दृष्ट लागलीये, मी दृष्ट काढून टाकते, म्हणजे लगेच बरे होतील. मग राणी राजाची दृष्ट काढून टाकी. पण राजाची किरकिर थांबत नसे. पुन्हा त्याचं हे दुखतय ते दुखतय चालूच. एकदा काय झालं, रात्रीची वेळ होती, सगळे झोपले होते. राणी झोपली, प्रधानजी झोपले, सेनापती झोपले, नौकर झोपले, पण राजाला काही झोप येईना, कारण आज त्याची दुखत होती दाढ. राजा एकदा या कुशीवर वळला, मग त्या कुशीवर वळला, पण दाढ दुखायची काही थांबेना. राजा उठून पलंगावर बसला. त्याला रडू यायला लागलं होतं. तो मोठ्याने भोकाड पसरणार तेवढ्यात त्याला कोणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. राजा उठून खिडकीजवळ आला. झाडाच्या फांदीवर बसून एक चिमणी साकुळीशी बोलत होती. साळूताई, साळूताई, झोप नाही का आली? काय करू चिवताई, हा राजा काही झोपत नाही आणि त्याच्या घरातल्या उजेडानी मलाही झोप लागत नाही. साकुळी म्हणाली, पण राजा का ग झोपत नाही? चिमणीनं विचारलं. अगं, त्याची ना दुखते दाढ, म्हणून बसलाय गालावर हात धरून, साकुळीने सांगितलं. पण दाढ कशानं दुखते त्याची? चिमणीने विचारलं. आता काय सांगू तुला, आपला राजा आहे वेडा आणि हट्टी. सकाळी उठल्यावर स्वच्छ दात घासत नाही, खळाखळा चूळ भरत नाही, तसंच दूध पितो आणि नाश्ता करतो. साकुळी म्हणाली, ई ग बाई, अगदीच वेडा राजा. चिमणी तोंड वाकडं करून म्हणाली, एवढं खायला आवडतं तर मग दात तोंड नीट धुवायला नको? हो ना, आणि जेवण झाल्यानंतर दात घासत नाही की चूळ भरत नाही. साकुळी म्हणाली, मग बरोबर आहे, दाढ दुखणारच. ती दाढ किडली असेल का ग? चिमणीने विचारलं. असेल म्हणजे काय? असेलच. आता एक दाढ किडली म्हणजे दुसरी पण किडणार, मग तिसरी पण, मग सगळे दात किडतील. साकुळी म्हणाली, हो ना, आणि मग लाडू, चिवडा आणि चकल्या करंजा नाहीत, काही सुद्धा खाता येणार नाही. सगळे दात पडून जातील आणि तोंडाचं होईन बोकळं, लहान बाळांसारखं. चिमणी म्हणाली, एवढा मोठा राजा आणि केवढा खादाड, पण दात पडले की बाटलीतून दूध प्यावं लागेल. ही ही ही. साकुळी आणि चिमणी हसायला लागल्या. दोघींचं सगळं बोलणं राजाने ऐकलं. त्यांची घाबरगुंडी उडाली. दुखरी दाढ विसरला आणि उशीत डोकं खुपसून बसला. सकाळी राणी चांदीच्या ताटात पेलाभर दूध, बशीभर लाडू, एक बशीभर करंजा आणि वाडगाभर खीर घेऊन आली. राजाला म्हणाली, महाराज उठा, दूध प्या आणि थोडंसं खायला आणलंय, ते खाऊन टाका पटपट. राजानं अंगावरचं पांघरून फेकलं आणि तो ओरडला, मूर्ख, असं उठल्याबरोबर कधी खातात का? आधी स्वच्छ दात घासायचे, मग खळाखळा चूर भरायची आणि मग लाडू खायचे. घेऊन जाते सगळं, नाहीतर मी तुझ्या कानात कुर्र करेन. राणी घाबरली. पळत पळत प्रधानांकडे गेली आणि म्हणाली, प्रधानजी, प्रधानजी, महाराजांना वेड लागलंय. हा, काय झालं? प्रधानजींनी विचारलं. ते दूध नको, लाडू नको, करंजा नको, खीर नको, काही नको म्हणतायत. म्हणे आधी दात घासायचे, चूळ भरायची आणि मग खायचं. प्रधानजी हसले आणि म्हणाले, हुश, एकदाचे महाराज शाणे झाले म्हणायचे. त्यांना म्हणावं, लाडू खाऊन झाल्यावरही खळाखळा चूळ भरा, म्हणजे झालं.